मध्ये रात्री 7-7:30 वाजता 2 गटामध्ये तुंबळ राडा झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आपण आता तेरखेड्यामध्ये आहोत आणि आपण जर समोर पाहिलं त्या ठिकाणी 2 गटामध्ये ज्यावेळेस हे भांडण झालं त्यावेळेस हे गाड्या ज्या आहेत अशा पद्धतीच्या ही फोडण्यात आलेल्या आहेत, याच्या काचा फोडलेल्या आहेत। अशा 8 ते 10 गाड्या या गोंधळामध्ये या राड्यामध्ये फोडण्यात आलेल्या आहेत। नेमकं हे भांडण कशामुळे होतं आणि 2 गट कशामुळे भिडले हे अद्यापही त्याचं कारण स्पष्ट नाही आहे। मात्र ज्यांच्या गाड्या या ठिकाणी फोडलेल्या आहेत ते लोकसुद्धा आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत। आपण ह्या साईडला जर पाहिलं तर इकडे सुद्धा ही गाडी दिसते, ही गाडी सुद्धा फुटलेली आपल्याला पाहायला मिळते। अशा जवळजवळ 8 ते 10 गाड्या या भांडणामध्ये फोडलेल्या आहेत आणि या भांडणाचा निषेध असेल किंवा काही आज या गावामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा काही प्रमाणात लावलेला आहे। मेन चौक जी आहे ही चौक बंद ठेवण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर या ठिकाणचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आहेत बिभीषण खामकर, त्यांच्या कॉम्प्लेक्स समोर ह्या गाड्या फोडलेल्या आहेत। अण्णा नेमकं काय झालं होतं आणि ही कधी घटना आणि कशामुळे गाड्या फोडल्यात? ही परवा दिवशी एक जणाचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाला आम्ही सगळे होतो। लोक आमच्याकडे जास्त आले जेवायला आल्यानंतर त्यातल्या 5 लोकांना यांनी ताप दिला, कशासाठी गेला जेवायला, त्याच्यामुळे थोडी किरकोळ भांडणं झाली। दुसऱ्या दिवशी त्यांनी जमाव करून आमच्यावर दबाव किंवा गावावर दबाव वाटावा, त्यांचा प्रेशर, ह्या गोष्टीसाठी त्यांनी हा केलेला प्रकार। ह्याला राजकीय अंग काय आहे का किंवा कधी निवडणुकीचं काय पार्श्वभूमी आहे का? ह्याला कशामुळे होतं असं? निवडणुकीमुळेच आमच्या विरोधात का उभा राहिला? हो। आणि दोन गट भिडले, आता तुमचा गट आणि त्यांचा गट, नेमकं किती लोक होती आणि कुणी कुणावर हल्ला केला, किती जखमी झाले? आमच्यावर त्यांनी हल्ला केला, आमची जखमी आहेत 5-6। बर, त्यांनी हल्ला आमच्यावर केला। किती गाड्या फोडल्या? गाड्या एकूण 9 ते 10। ह्याला राजकीय वळण आहे, कोण पाठबळ देते असं या गोंधळाला? हे सगळं ह्याला पाठबळ या भागाचे आमदार तानाजीराव सावंत, श्रीकांतजी शिंदे, आणि ती म्हणतात असं बोलत आहेत की आमच्या मागे ही 3 माणसं आहेत, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री आणि ही दोघं, त्याच्यामुळे आमचं कुणीच काय करू शकत नाही। आम्ही कुणाला भेटणार नाही, कुणाचं काय चालू देणार नाही। या बाबतीत आता पोलीस स्टेशनला गेले का तुम्ही? तक्रार वगैरे दाखल गेलो पण कुणी आमचे घेतले नाही। बर, आज काय गाव बंद ठेवले का? गाव नाही बंद, त्यांनी दहशतीनं बंद आहे गाव। कुणी आपण नाही, दहशतीनं बंद आहे। बर, हे आज ह्याच्या आधी कधी झालं का तक्रार तुमची 2 गटाची? भरपूर केसेस आहेत त्यांच्यावर, आमची नाही झाली, त्यांच्या भरपूर आहे केसेस त्यांच्यावर, प्रत्येक गावात त्यांच्यावर केसेस आहेत। ही पवन चक्कीचा डॉन आहे आणि पवन चक्कीच्या डॉन मध्ये त्यांना भरपूर हप्ते मिळतात आणि त्याच्यामुळे ही लोक, ही गुंड सांभाळायला पावर आहे आणि ती गुंड दिवसभर पिऊन लोकाला आरी आणायचं सोडून काहीच काम करीत नाही। आता पोलीस स्टेशनला जाणार आहे। एकंदरीत ही तेरखेडा गाव आहे आणि या तेरखेडा गावामध्ये रात्री 7:30 वाजता हा गोंधळ झालेला आहे। 8-10 गाड्या फोडलेल्या आहेत, मात्र अद्याप पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल नाहीये। बिभीषण खामकर आहेत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि ते आता पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्यात असं ते म्हणतात। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तेरखेडा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।